चला गुणाकार धडा शिकायचा आज आपल्याला. गणित या विषयाचा गुणाकार धडा. ठीक आहे. कोण वाचन करेल? स्क्रीनवरचं वाचन कोण करेल? अक्षरा तमणार. अक्षरा. यस मॅम. हा, वाचन करा बाळा स्क्रीनवरचं. लक्षपूर्वक वाचा व समजून घ्या. गुणाकार. गुणाकार म्हणजे एकावरून अनेकांची किंमत काढणे. उदाहरण 525 गुणिले 5. उत्तर 2625 गुणाकार. गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक लक्षात ठेवा. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. आता गुणाकार म्हणजे काय ते आधी आपण शिकूया. ठीक आहे, 1-2 मिनिटं. गुणाकार म्हणजे काय? तर एकावरून अनेकांची आपल्याला किंमत काढायची. बरोबर. म्हणजे 225 याला काय म्हणायचं? गुण्य म्हणायचं. 5 हे जे दिलेलं आहे त्याला गुणक म्हणायचं. ठीक आहे. गुणाकार म्हणजे एकावरून अनेकाची किंमत काढणे. आणि 525 ही जी संख्या आहे याला काय म्हणायचं? गुण्य. 5 हे काय आहे? गुणक. आणि 2625 हा काय आहे? गुणाकार आहे. ठीक आहे. गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक लक्षात आपल्याला ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता मी चॅट बॉक्स मध्ये देते एक उदाहरण देते. चला मला याच्यामध्ये गुण्य काय आहे ते सांगा. गुण्य 345. 345 हे काय आहे? गुण्य आहे. ओके. चला यानंतर गुणक काय आहे? गुणक गुणक सांगा. ऋतुराज सरोदे. ऋतुराज. यस टीचर. हा, याच्यामध्ये गुणक कोणती संख्या आहे? सांग गुणक. 7. 7. बरोबर. 7 ही काय आहे? 7 ही संख्या. मग 7नी 4 आला, मग 7नी 3 आला. बरोबर बरोबर. गुण्य, गुणक. आणि जो गुणाकार येणार आहे तो शेवटी जे उत्तर येते त्याला म्हणायचं गुणाकार. ठीक आहे. चला आता पुढच्या स्लाइड वर जाऊया आपण. म्यूट करू? हो हो, म्यूट करा. ओके. गुणाकारासंबंधी महत्वाचे. गुणाकारासंबंधी महत्वाची. ठीक आहे. बघा, गुणाकार क्रिया अचूक येण्यासाठी 9 पर्यंतचे पाढे तोंडपाठ असायला हवे. गुणाकार क्रिया अचूक येण्यासाठी 9 पर्यंतचे पाढे तोंडपाठ असायला हवे. बरोबर. आता तुम्हाला किती पर्यंत पाढे पाठ आहेत? कोणत्याही संख्येला जेव्हा आपण 0 या संख्येने गुणले अथवा शून्यला कोणत्याही संख्येने गुणले तर उत्तर काय येतं? 0 येतं. 50 गुणिले 0 बरोबर 0. 0 गुणिले 25 बरोबर 0. ठीक आहे. बघा, 70 गुणिले 0 0. 0 गुणिले 15 0. बरोबर. म्हणजे कोणत्याही संख्येला आपण 0 ने गुणलं किंवा शून्यला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? हे समजलंय?
ओके. येस. येस, समजले सगळ्यांना. चला मग पुढे जाऊया आता. तिसरा मुद्दा दिलेला आहे बघा. 1 ला कोणत्याही संख्येने गुणले अथवा कोणत्याही संख्येने 1 ला गुणले तर उत्तर काय येणार आहे? ती संख्याच येणार आहे. 1 ला कोणत्याही संख्येने गुणले किंवा कोणत्याही संख्येने 1 ला गुणले तर उत्तर तीच येणार आहे. 50 गुणिले 1 बरोबर 50, 1 गुणिले 25 बरोबर 25. ओके. 75 गुणिले 1 उत्तर काय येणार आहे? 75च येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 65 गुणिले 1 उत्तर काय येणार आहे? 65च येणार आहे. त्यानंतर 1 गुणिले 17 उत्तर काय येणार आहे? 17च येणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1ला कोणत्याही संख्येने गुणा किंवा कोणत्याही संख्येने 1ला गुणा उत्तर हे एकच येणार आहे. हा एक नियम आहे गुणाकार करताना. हा एक नियम लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता पुढे जाऊया आपण. नियम नंबर 4. नियम नंबर 4 बघा काय दिलेलं आहे. नियम नंबर 4 बघा काय दिलेला आहे. कोण वाचन करेल नियम नंबर 4? प्रियल दात्रे, माईक ऑन करा. नियम नंबर 4 वाचा. प्रियल आवाज येतोय? हॅलो. ठीक आहे. अनुष्का. अनुष्का यस वाचन. मॅम. हा, स्क्रीनवरचा नियम नंबर 4 वाचा. असा गुणाकार असेल तर 54,000 गुणिले 120, 54,000 गुणिले 120 बरोबर 1,00,000, 10,000, लक्ष, 10,00,000, 64,80,000 गुण्य व गुणकातील शून्य मधून गुणाकारात लिहा. नंतर इतर अंकांचा गुणाकार करा. ठीक आहे. चला, व्हेरी गुड. असा गुणाकार असेल तर 54,000 गुणिले 120 हा जर आपण गुणाकार केला तर गुण्य व गुणकातील शून्य मोजून गुणाकारात लिहा. नंतर इतर अंकाचा गुणाकार करा. ठीक आहे. म्हणजे बघा, आता अशा जर संख्या आलेल्या असतील तर शून्याने या संख्येला, शून्याने या संख्येला, शून्याने या संख्येला, या संख्येला गुणाकार करत बसायचे का? नाही करायचं. फक्त इथं काय करायचं? शॉर्टकट काय करायचं? फक्त 54 गुणिले 12 यांचाच गुणाकार करायचा. आता बघा, 12चा पाडा 4 पर्यंत म्हणा. 5 48, 48 ला 8 हातचे आले 4, 12 पंचे 60, 60 आणि 4 64. आपलं आलं उत्तर. आता शून्य किती आहे ते डायरेक्ट उत्तराला देऊन टाका. किती शून्य आहे तिथं? 1 2 3 आणि खालचं एक शून्य 4, 4 शून्य इथं देऊन टाका. 1 2 3 4 झालं उत्तर. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला फास्ट सोडवता येते. ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेट करता येईल गुणाकार. ठीक आहे. आता मी आणखी एक उदाहरण देते तुम्हाला, तुम्ही ते सोडवा. चला, हे सोडवा. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. 94,000 गुणिले 130. स्क्रीन दिसत नाही क्रांती? क्लास लिव्ह कर आणि परत एकदा जॉईन कर. कल्याणी सोनूने डाऊट आहे. ओके. चला, बाकीच्या विद्यार्थ्यांनी हे गणित सोडवा. कल्याणी बोला. मॅम. हा. मॅम. हा, बोला बोला. बोला मॅम, कल्याणी. हे सगळे मुद्दे लिहून काढायचे. मॅम, हे सगळे मुद्दे लिहून काढायचे. हो, शॉर्टकट मध्ये लिहा ना. शॉर्टकट लिहा. वाचन करत करत फास्ट मध्ये लिहून हो. घ्यायचे.
जेणेकरून लिहत वाचन करत करत जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुमची स्पीड वाढेल आणि लक्षात पण लवकर राहील. ठीक आहे. येस. मॅम मी नंतर पुढचं वाचू? मॅम मी नंतर पुढचं वाचू? हो 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 नंतर वाचा. आता हे गुणाकार किती येईल याचा? 94 गुणिले 13 याचा गुणाकार करा फास्ट. किती उत्तर येईल? ओके अक्षरा तमनारचं बरोबर आहे. कार्तिक चुकले बाळा, परत एकदा चेक कर. आयशा शेखचं बरोबर आहे. उद्धव सानप चुकले बाळा. अन्वी काकड चुकले. हे कोण आहे? तिरंगा लावला. प्रियल दात्रे बरोबर आहे. बरोबर आहे. चला आता बघा, याचा जर आपण 94 गुणिले 13चा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 1222. यांचा जर आपण गुणाकार केला ना तर उत्तर काय येईल? फक्त 1222 येईल. 94,000 गुणिले 13 सॉरी 130 जर आपण केलं फक्त 94 गुणिले 13चा उत्तर येईल 1222 उत्तर येईल. 1222. ठीक आहे. मग आता शून्य किती देणार? हा 1 2 3 4 शून्य देऊन टाका इथं. 1 2 3 4 शून्य देऊन टाका. ठीक आहे. 4 शून्य देऊन टाका. येस. पर्याय क्रमांक इथं पर्याय नाहीये. अशा पद्धतीने गुणाकार करायचा. आता पुढचा मुद्दा घेऊया आपण. चला वाच बाळा. कल्याणी हा मुद्दा वाच. हो. 5 पॉइंट एकक स्थानी गुण्य व गुणकाने गुणल्यास तोच अंक गुणाकाराच्या एकक स्थानी येतो. उदाहरणार्थ 342 गुणिले 24 4 दुने 8 4 चौक 4 4 एक 4 4 4 चौक 16 16चा 6 खाली 1 4 एक 4 4 दुने 8 4 एक 12 12 आणि 1 13 13 शून्य जसा तसा खाली लिहायचा. बरोबर. 4 2 4 चौक 16 चला ओके. चला एकक स्थानी गुण्य व गुणकाने गुणल्यास तोच अंक गुणाकाराच्या एकक स्थानी येतो. बरोबर. मग आता बघा 4 ने जर 2 ला गुणलं 4 दुने 8 4 ने 4 ला गुणलं तर 16 ला 6 हा 4 1 परत 4 ने 3 ला गुणायचं. ओके. 4 त्रिकोण 12 आणि 1 13 त्यानंतर 2 ने 2 ला गुणा 2 ने 4 ला गुणा 2 ने 3 ला गुणा आणि खाली लिहा. ओके. अशा पद्धतीने बेरीज करायची. येस. चला राजकन्याला डाऊट आहे. बोला राजकन्या. माइक ऑन करा. राजकन्या. येस मॅम. हा बोला. मॅम मी आता जॉईन झाले. हा हा मग पहिल्यापासून रिपीट करतो. गुणाकाराचा धडा चालू आहे बाळा. पहिले 2-4च पॉइंट झालेले आहेत. ठीक आहे. बर. हो. ओके. चला राजकन्या आता पुढचा मुद्दा वाचायचा आहे तुला. हे 5 मुद्दे कळाले का सगळ्यांना? 5 मुद्दे जे शिकवलेले आहेत ते सगळ्यांना कळाले का सोहम? क्लास किती वाजता संपणार आहे? रेग्युलर टायमिंगला संपणार आहे. आत्ताच चालू झालाय क्लास. आणखी काही शिकवून झालेलं नाही. येस. चला 6वा मुद्दा दिलेला आहे बघा. बघा वाच बाळा. राजकन्या मुद्दा वाच हा 6वा, मग मी समजून सांगते. उदाहरणार्थ मध्ये चाचीचे असे शब्द असल्यास गुणाकार क्रिया करावी.
गुणाकारातील 2 घटक दिले असता तिसरा घटक काढताना खालील सूत्रांचा वापर करा. गुणाकार गुण्य गुणक गुणक गुणाकार गुण्य गुण्य गुणाकार गुणक. उदाहरणार्थ 25 गुणिले 5 गुणक 125 गुणाकार. बरोबर बरोबर. चला व्हेरी गुड. उदाहरणामध्ये बघा चाचीचे हे जे शब्द आहेत ना, चाचीचे हे शब्द आल्यास काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचे, गुणाकाराची क्रिया करायची. गुणाकारातील 2 घटक दिले असतात तिसरा घटक काढताना खालील सूत्रांचा वापर करा. ठीक आहे. चाचीचे असे शब्द आल्यास गुणाकाराची गुणाकार क्रिया करावी. गुणाकारातील 2 घटक दिले असता तिसरा घटक काढताना खालील सूत्रांचा वापर करावा. गुण्य गुणक गुणाकार. आता गुणाकार करताना गुण्य गुणिले गुणक. गुणक काढायचा असेल तर गुणाकार आणि गुण्य, आणि गुण्य जर काढायचा असेल तर गुणाकार अधिक गुणक करायचे. हे काही सूत्र आहेत, हे लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. प्रथमेश जगताप विचारते बाळा, पुढचं वाचन तुझंच घेऊ. ठीक आहे. इथं भागाकाराचं चिन्ह आहे बघा. एक मिनिट. इथं बघा आपल्याला जर गुणाकार काढायचा असेल तर गुण्य गुणिले गुणक करणार आपण. म्हणजे हा गुण्य आहे आणि हा गुणक आहे, मग हा गुणाकार आला. बरोबर. आता जर आपल्याला गुणक काढायचं असेल म्हणजे ही जर संख्या मिळवायची असेल, ही संख्या, तर आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार भागिले गुण्य करावं लागेल. गुणाकार किती? 125 आहे, त्याला भागिले 25 करावं लागेल. मग 25 एक 25, 25 5 125. म्हणजे 5 हे काय आला? 5 हा काय आला? गुणक आला, गुणक. समजते का राजकन्या? लक्ष द्यायचे. येस मॅम. हा आलं लक्षात? आदित्य, आदर्श, आदर्श पाटील, आदर्श पाटील आवाज येतो का? आदर्श, हॅलो. येस. मग त्यानंतर गुण्य जर काढायचा असेल, गुण्य, तर आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार अधिक गुणक करावं लागेल. गुणाकार अधिक गुणक करावं लागेल. एक मिनिट, मी जरा माईक जोडते. आवाज क्लिअर येतोय का बघा बरं एकदा. हॅलो, आवाज येतोय आदर्श पाटील? आदर्श आवाज येतोय का? ठीक आहे. प्रियल आवाज येतोय? प्रियल दात्रे येतोय? ठीक आहे ठीक आहे. माईक बंद आहे बाळा तुझा. शर्वरी राऊत आवाज येतोय? अक्षरा ठीक आहे. आता बघा आणि जेव्हा आपल्याला गुणक काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो? गुणाकार भागिले गुण्य करतो. इथं पण भागाकाराचं चिन्ह आहे. हे भागाकाराचं चिन्ह आहे, हे लिहून घ्या. आता जेव्हा आपल्याला गुण्य काढायचा असतो, गुण्य, गुण्य म्हणजे ही संख्या 25 ही संख्या आपल्याला मिळवायची असते. बरोबर. मग त्यावेळेस आपण काय करणार? गुण्य हे जेव्हा काढायचं असतं तर गुणाकार भागिले गुणक. मग गुणाकार किती आहे? 125 आहे, आणि भागिले गुणक म्हणजे 5. मग 5 1 5, 5 दुनी 10, 5 5 25, म्हणजे 25 आपलं गुणक आलं. 25 हे आपलं गुणक आलं. अक्षरा, आकांक्षा शिरसट, आकांक्षा समजतंय? लिहून घ्यायचे बाळा स्क्रीनवरच. आयुष, चला आता पुढचा मुद्दा घेऊया आपण. पुढचा मुद्दा घेऊया. प्रथमेश जगताप माईक ऑन कर बाळा. प्रथमेश, प्रथमेश जगताप माईक ऑन करा. आवाज येतोय प्रथमेश? यस मॅम. हा वाचा बाळा स्क्रीनवरच वाचा. गुण्य व गुणकामध्ये फरक 0 असेल तर दिलेला गुणाकार कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. बरोबर. गुणाकार
बरोबर 124, 144 म्हणून गुण्य 12 व गुणक बरोबर 12 असणार आहे. म्हणजे 12चा वर्ग 144. गुण्य व गुणकाची अदलाबदल केली तरी गुणाकार मध्ये फरक पडत नाही. उदा 25 गुणिले 5 बरोबर 125 किंवा 5 गुणिले 25 बरोबर 125. बरोबर बरोबर, व्हेरी गुड. आता गुण्य आणि गुणकामध्ये फरक शून्य असेल तर दिलेला गुणाकार कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. उदाहरणामध्ये 12 144 म्हणून गुण्य 12 व गुणक 12 असणार आहे. म्हणजे 12चा वर्ग 144. गुण्य व गुणकाची आदला बदल केली तरी गुणाकारामध्ये फरक पडत नाही. बरोबर. आता बघा 5 म्हणजे हे आलं का लक्षात तुमच्या कन्सेप्ट? ही कन्सेप्ट लक्षात आली का तुमच्या? वैष्णवी, श्रेया गायकवाड, पेन संपलाय का? बघा आता इथं काय सांगितलेलं आहे, गुण्य व गुणकामध्ये फरक जर शून्याचा असेल तर दिलेला गुणाकार कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतो. गुण्य व गुणकाची आदला बदल केली तरी गुणाकारामध्ये फरक पडत नाही. म्हणजे 5चा वर्ग किती आहे? 25 आहे. बरोबर. मग 5 आणि 25चा जर आपण गुणाकार केला तर किती गुणाकार येईल? 125 येईल. मग 25 आणि 5चा जर गुणाकार केला तर तरी पण 125 येईल. ओके. 6 गुणिले 3चा गुणाकार जर आपण केला तर 36 येणार. आणि 3 गुणिले 6चा गुणाकार केला तरी पण 36च येणार. सॉरी 18 येणार. सायंत्रिक 18 येणार. ओके. आणि 3 गुणिले 6चा केला तरी पण 18च येणार. येते लक्षात? गुण्य आणि गुणकाची आदला बदल केली तरी गुणाकारामध्ये फरक पडत नाही. बरोबर. येस. समजतंय सगळ्यांना? समजतंय? चला आदर्श पाटील, आदर्श माईक ऑन कर. यस मॅम. आदर्श आज काही क्लासमध्ये लक्ष नाही दिसत आहे तुझं. गावाला गेलतो मॅम. गावाकडे गेलतो. गावाकडे गेला होता. आल्या क्लासला बसलाय का? ओके, त्याच्यामुळेच. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला वाचा स्क्रीनवरचं बाळा. 0 गुणिले 0 बरोबर 0, 3 गुणिले 3 बरोबर 9, 6 गुणिले 6 बरोबर 36, 9 गुणिले 9 बरोबर 81, 1 गुणिले 1 बरोबर 1, 4 गुणिले 4 बरोबर 16, 7 वर्ग गुणिले म्हणजे थोडक्यात ते काय आहेत? वर्ग आहेत. बरोबर. 0 आणि 0चा गुणाकार केला तर 0च येणार उत्तर. 1 आणि 1चा गुणाकार केला तर 1, 2 आणि 2चा गुणाकार केला तर 4, 3 आणि 3चा केला तर 9. हे अशा पद्धतीने. बरोबर. थोडक्यात 0 गुणिले 1, 5 व 6 या अंकांनी त्याच अंकांना गुणल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी तोच अंक येतो. 0, 1, 5 व 6 या अंकांनी त्याच अंकांना गुणल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी तोच अंक येतो. लक्षात येतंय? हो. म्हणजे बघा 6 आणि 6 ने जर त्याच संख्येला जर गुणलं तर एकक स्थानी बघा 6चा आलाय. त्यानंतर 0, 0 आणि 0 ने गुणलं तर 0 आलं. 1 आणि 1 ने गुणलं तर 1च आलं. 5 आणि 5 ने जर एकमेकांना गुणलं तर एकक स्थानी बघा 5 आले त्याच्या. तसंच हे जे 4 अंक आहेत का, ह्या 4 अंकांनी जर त्याच अंकांना जर गुणलं तर गुणाकाराच्या एकक स्थानी तोच अंक येतो. महत्वाचा मुद्दा हा लिहून घ्या सगळ्यांनी. आयुष, आदर्श, गीते, महत्वाचा मुद्दा हा लिहून घ्या. सोहम ठाकरे, बाकीचे विद्यार्थी आदिती, अक्षरा, अनुष्का, आरोपण, कॅमेरा ऑन करा ना बाळा. पूर्वी, लिहून घ्या सगळ्यांनी. लक्ष द्या. कुणाला काही समजत नसेल तर विचारा.
हा चला झाले लिहून घेत बाळा. नाही लिहायची. एवढा फक्त एकच मुद्दा लिहायचा आहे, वरच लिहायची काही गरज नाही. हे सगळं वर्ग सगळ्यात फक्त एवढा एकच मुद्दा लिहा. हा एकच मुद्दा लिहा. ठीक आहे चला. यस टीचर. नमुना प्रश्न दिलाय, सगळ्यांनी सोडवा. आणि आता लाईट गेलेली आहे आमच्याकडची. नमुना प्रश्न दिलेला आहे, सगळ्यांनी सोडवा. डन. समर्थ आहिरे डन. ईशू शिंदे यस. पहिला प्रश्न सोडवा. समोर प्रश्न दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती, तो पहिला प्रश्न सोडवा सगळ्यांनी. मम्मी बाईक चालूच आहे. माईक बंद करा. येस. आरव गांभरे म्हणतोय पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल याच. बर. बी बरोबर किती असं काढायचं आपल्याला. बी बरोबर किती. पर्याय क्रमांक 1 उत्तर कसं काय येईल. अन्वी, समर्थ, डाऊट. शौर्य काय उत्तर येते शौर्य. मॅम 3 नंबर. हा कसं आलं. 8 8 64. बरोबर. आता इथे ह्या बी च्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या ठेवावी लागेल, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला आणि 8 ने त्या संख्येला भाग घातलं तर उत्तर 8 यायला पाहिजे. बरोबर. आता इथं आपण पर्यायावरून पण जाऊ शकतो. इथं जर 1 ठेवला तर दोघांचा गुणाकार 1 येईल आणि भागिले जर 8 केले तर 8 येईल का. नाही येणार. पर्याय क्रमांक 1 नाही येणार. पर्याय क्रमांक 2 ठेवू आपण. इथं जर आपण 16 ठेवलं, 16 गुणिले 1 भागिले 8, 8 1 8, 8 दुनी 16, बे 1 बे, म्हणजे 2 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 पण नाही येणार. ठीक आहे. आता आपण पर्याय क्रमांक 3 ठेवून बघूया. पर्याय क्रमांक 3 ठेवून बघूया. पर्याय क्रमांक 3 काय आहे. 64 गुणिले 1 भागिले 8, म्हणजे 8 1 8, 8 8 64, 8 गुणिले 1 बरोबर 8च, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर हे बरोबर आहे. हे झालं ऑप्शन वरून. दुसरी एक पद्धत आपण कोणती घेऊ शकतो. शौर्य तू कसं सोडवलंय. शौर्य चला. दुसरी एक पद्धत आपण काय करू शकतो. बी गुणिले 1 जे आहे ते जशाच तसं ठेवा आणि 8 हा जो भागाकारामध्ये आहे ना, तो बरोबरच्या इकडे जाऊन गुणाकारामध्ये जाईल. मग 8 गुणिले 8 बरोबर. मग बी गुणिले 1 कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर उत्तर ती संख्याच येते किंवा तो अंकच येतो किंवा तो अक्षरच येणार. मग बी जशाच तसं ठेवा. मग 8 गुणिले 8 64. पर्याय क्रमांक 3च आला. 2 प्रकारे गणित सोडवले बघा हे आपण. 2 प्रकारे गणित सोडवले. समजले का सगळ्यांना. माहीम, श्रेया, ऋतुजा, येस. बी म्हणजे काय. बी म्हणजे फक्त एक अक्षर दिलेलं आहे, त्याची किंमत आपल्याला काढायची. एक अक्षर दिलेलं आहे त्याची आम्ही किंमत काढणार आहे.
दोन प्रकारे गणित सोडवले, एक तर पर्याय घेऊन आपल्याला जायचंय, नाहीतर मग डायरेक्ट हे समीकरण सोडवायचे. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. ठीक आहे. यस येस, चला समजलंय. मग पुढे जाऊया आपण. क्लास जर मध्येच बंद पडला तर कनेक्ट कदाचित नाही होऊ शकणार, लाईट गेलेली आहे, पण शक्यतो नाही बंद पडणार. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न घ्या. दीप्ती कल्याणकर, माईक ऑन करा दीप्ती. दीप्ती कल्याणकर, माईक ऑन करा. ओके, इशू शिंदे, इशू. यस. मला प्रश्न एका संख्येला 16ने गुणल्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो, तर ती संख्या कोणती? ओके, मग कोणती संख्या येईल? मॅम उत्तर काढते. काढते. ठीक आहे. बघा, इथे एक सूत्र घेऊ शकतो आपण. सोहम ठाकरेला अनम्यूट करायचे का? सोहम. सोहम बोला. सोहम ठाकरे. मॅम हा, उद्या क्लास होणार आहे होणार आहे. ना? हो आहे, उद्या क्लास आहे. सकाळच्या टाइमला आहे ना? सकाळचा नाहीये बाळा, मग सकाळचा नाही. उद्या सकाळी पेपर देणार आहे, संध्याकाळी क्लास होईल. ठीक आहे. ओके, पेपरची प्रिंट पाठवली का? पाठवते पाठवते. आत्ताचा क्लास कंटिन्यू करा. येस. ओके, चला आता पुढे जाऊया आपण. अरे आवाज किती येतोय, बॅकग्राऊंड नॉईज. ठीक आहे, बघा आता हा प्रश्न सोडूया आपण. बघा, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो. मग आता इथं गुणकातील फरक आपल्याला आधी काढायचा आहे. गुणकातील फरक 16 आणि 10 हे काय आहेत? गुणक आहेत, गुणक. लक्षात येत आहे? 16 आणि 10. मग सगळ्यात आधी आपण काय करणार? गुणकातील फरक. गुणकातील फरक किती आहे? तो गुणकातील फरक सांगा पटकन. 16 वजा 10 करायचं आपल्याला. किती येईल? 4 येईल का 6 येईल? 6 येईल, बरोबर. त्यानंतर गुणाकारातील फरक किती आलेला आहे? 30 आलेला आहे. गुणाकारातील फरक, गुणाकारातील फरक, गुणाकारातील फरक किती आहे? 30 आहे, बरोबर. मग यासाठी सूत्र आहे. सूत्र आपल्याला हे वापरायचंय. जरा पेन वेगळा घेते आता. सूत्र बरोबर, सूत्र बरोबर गुणाकारातील फरक भागिले गुणकातील फरक. गुणाकारातील फरक भागिले गुणकातील फरक. गुणकातील फरक. ठीक आहे. आता पुढे गुणाकारातील फरक. गुणाकारातील फरक किती आहे? 30 आहे. आणि गुणकातील फरक किती आहे? 6 आहे. ठीक आहे. मग 6 1 6, 6 5 30, म्हणजे उत्तर काय येईल?
5 येईल. पर्याय क्रमांक 1. यासाठी सूत्र वापरावं लागेल तुम्हाला. हे सूत्र लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तसंही रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होतीलच आता उद्या सगळे. क्लिअर? समजले का सगळ्यांना? कुणाला काही डाऊट आहे? चला, कुणा कुणाला नाही समजलं? शुभम, अनुष्का तळपे, आदर्श गीते, नो अबाउट काय, नो डाऊट अबाउट इट. ओके, चला शुभमला अनम्यूट करूया. शुभम बोला, अनम्यूट केले. टीचर उद्याच्या क्लासचं विचारायचं होतं. अरे उद्याच्या क्लासच तुम्हाला टेन्शन आलं. सुट्टी पाहिजे का? नाही सुट्टीचं नाही काही. हा, पण इशू किती शिंदेने केला बघा मेसेज लगेच. बरं ठीक आहे, उद्या काय करते मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी या धड्यावर किंवा बेरीज किंवा वजाबाकीवर पेपर देते. त्याची प्रिंट काढा किंवा मोबाईल मध्ये बघून सोडवा उद्याचा एक दिवस. हो हो ठीक आहे. मी तर सुट्टी देणार नव्हते, पण आता बरेच विद्यार्थी क्लास झाल्यापासून सुट्टी 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 म्हणायला लागलेत. तर मी उद्या पेपर देते, तो सोडवा. हो चला, हो ठीक आणखी आहे. कोणी? ओके, व्हेरी गुड. समजला हा प्रश्न? हो हा, चला आदर्श गीते माईक ऑन करा. प्रश्न समजलाय का? हो मॅडम. का काही डाऊट आहे? नाही. नाही डाऊट. ओके, नो डाऊट. उद्या पेपर देईन सोडवायला, तो पेपर सोडवा. हो येस. चला आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घ्या. ज्यांचे माईक ऑन आहेत त्यांनी बंद करा. चला प्रश्न तिसरा घ्या. दिसत नाही का? क्रांती पाटील दिसत नाही? स्क्रीन दिसत नाही का? इकडं तिकडं स्क्रोल कर बाळा. क्रांती पाटील अनम्यूट करा. मॅम स्क्रीनच खूप वेळ झालं दिसत नाहीये. इकडे इकडे जेव्हापासून scroll. म्हणजे हा हा हा. जेव्हापासून क्लास सुरू झालाय ना तेव्हापासून स्क्रीन दिसत नाहीये. बरं तुला आता काय दिसतंय समोर? काहीच नाही, नुसतं काळं दिसतंय. तू लिव्ह कर आणि परत एकदा जॉईन कर, मग तुला दिसेल. मी खूपदा केलंय मॅम. मग दिसते की बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसते. मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठव, मी चेक करते नंतर. चला, बाकीच्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवा. दिसते, बऱ्याच जणांना दिसते स्क्रीन. बाकीच्या विद्यार्थ्यांनी हो, 9:04 झाले. हा, तिसरा प्रश्न घ्या. दिसतोय का तिसरा प्रश्न? ठीक आहे, प्रश्न सोडवा बरं. तिसरा प्रश्न दिसतोय का स्क्रीनवर? तिसरा प्रश्न नाही दिसत आहे? नाही, एक मिनिट.
हा, आता दिसतोय का तिसरा प्रश्न? येस येस, आता दिसेल, आता दिसेल. हम्म, आता दिसेल, सोडवा. क्रांती, स्क्रीनशॉट काढ, काय दिसते तुला आणि मला व्हॉट्सअपला पाठव, मी चेक करते. क्लास झाल्यानंतर तुला मेसेज पाठवते. ठीक आहे, बघा आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. हा प्रश्न सोडवा. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 शतक. आता 27 हे लिहून घेऊया आपण. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. ठीक आहे, आता 27 शतक, शतक म्हणजे काय? या 27च्या पुढे डायरेक्ट 2 शून्य देऊन टाकायचे. शतक म्हणजे 100, तर 100चे 2 शून्य देऊन टाका. ठीक आहे, गुणिले दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10, मग एक वर किती शून्य आहे? 1 शून्य आहे, तर ह्या 3 ला 1 शून्य देऊन टाका. वजा 5 एकक, एकक म्हणजे काहीच नाही, शून्य नसतो. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हे करताना प्रथम गुणाकार करायचा का वजाबाकी करायची? प्रथम गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करा. या दोघांचा गुणाकार किती येईल? 81,000 येईल. 27 त्रिक फक्त ह्या दोघांचा करा. 27 त्रिक 81, उरलेले 3 शून्य देऊन टाका ह्याला. 1 2 3. ठीक आहे, बरोबर गुणाकार करावा लागणार क्रांती. वजा 5. ओके, वजा 5. आता वजाबाकी कशी करायची? 81,000 मधून 5 वजा करा. किती वजाबाकी येईल? बरोबर, माहीम बरोबर आहे. यस, व्हेरी गुड बाळा. 80,995 ही वजाबाकी आहे. 80,995, पर्याय क्रमांक 4. येस येस येस, काय उत्तर येईल? शौर्या पवार, बरोबर आहे. चला, कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? 4 नंबरचं येईल, 4 नंबरचं येईल. बरोबर बरोबर, आदिती जानकर बरोबर आहे, क्रांती पाटीलचं पण बरोबर आहे. पुढे जाऊया आता. प्रश्न क्रमांक 4 सोडवा. राजकन्या, झाला टाइम माहितीये मला. थोडा आणखी 1-2 प्रश्न सोडवूया आपण. सोडवा. शर्वरी, आरव, ते कोण आहे? फक्त विद्यार्थ्याचं नावच नाही इथं. माईक ऑन करा तुमचा. फक्त तिरंग्याचं चित्र दिलेलं आहे, ठेवलेलं आहे फक्त इथं. माईक ऑन करा. नाव काय विद्यार्थ्याचं? हॅलो, माईक ऑन करा, नाही तर मला रिमूव्ह करावं लागेल क्लासमधून. आणि म्यूटचं नोटिफिकेशन आलं असेल. ओके, येस. काय उत्तर येईल या चौकोनाच्या जागी? बघा काय येईल, म्हणजे त्याचा गुणाकार 13,225 येणार आहे. पर्यायातील एक एक अंक ठेवून बघा. पर्यायातील अंक ठेवून बघा.
येते का कुणाला सोडवता? ओके, 4 4 4 बरोबर आहे. चला इथं बघा, आपल्याला काय करायचं, पर्याय क्रमांक 1 ठेवून बघायचंय. 4 आणि 4, 4 4 गुणिले इथं पण 4 आणि 4. बघा यांचा गुणाकार येतो का? 13,225 येतोय का बघा. 445 गुणिले 445 येतोय का? नाही येत, नाही येत ना. पर्याय क्रमांक 1 नाही येत. ठीक आहे, मग आता आपण पर्याय क्रमांक 2 ठेवून बघू. 300 पर्याय क्रमांक 35 गुणिले 335 हे ठेवून बघा. हे एवढं येतंय का बघा. इथं पण पर्याय क्रमांक 2 मध्ये पण नाही येत, पर्याय क्रमांक 3 मध्ये पण नाही येत. पर्याय क्रमांक 4 बघूया आपण. 115 गुणिले 115 यांचा गुणाकार करून बघा. 115 गुणिले 115 करा. येते का? एक एक पर्याय ठेवून फास्ट गुणाकार करायचा. येतंय येतंय, बरोबर आहे. आलं का मग उत्तर? आलं का दिव्या भोसले? आलं उत्तर? आलं? ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मम्मीला पण क्लास करू द्या, करू द्या करू द्या. उलट लक्ष असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे या प्रश्नाचा. एक एक पर्याय ठेवून तुम्हाला पर्यायानुसार सोडवायचंय. कार्तिक, चला व्हेरी गुड. थांबवायचा का मग क्लास? क्लास थांबवायचा नाही? घ्यायचंय आणखी? श्रेया काय इमेज पाठवते? श्रेया, हा, गुड नाईट का लगेच? डाऊट आहे, शर्वरी राऊतला डाऊट आहे. शर्वरी बोला, माईक अनम्यूट करा, बोला. मॅम, हा, माझं उत्तर वेगळंच आले. कस काय? काय वेगळं आले? 1725 आले माझं. कोणत्या संख्येचा गुणाकार केला तू? मॅम 115 गुणिले 115 केले. 115 गुणिले 115, 115 गुणिले 115 याचा गुणाकार तर एवढाच येतो, 13,225 येतो. आता हे सोडवायचं कसं बघ. 115 गुणिले 115 करूया आपण फास्ट. ओके, 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 5 1 5. इथे जागा नाही पुरणार, 1 मिनिट. इथून सोडवूया. चला सगळ्यांनी करा. 115 गुणिले 115, 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 5 1 5. 1 आणि 1 ने 5 ला गुणलं तर 5च उत्तर येईल. 1 ने 1 ला गुणलं तर 1, 1 ने 1 ला गुणलं तर 1च उत्तर येईल. ठीक आहे, आता 1 ने 5 ला गुणलं तर 5 येणार, 1 ने 1 ला गुणलं तर 1 येणार, 1 ने 1 ला गुणलं तर 1 येणार. बरोबर. 5 आलं, 7 आणि 5 किती होतील? पटपट सांगा. 7 आणि 5 12, 12 ला 2, इथं हातच्या आला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 1 7, 7 आणि 5 परत 12च, 12 ला 2, इथं हातच्या आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3 आणि 1 ला 1. आले 13,225. शर्वरी कुठली स्टेप बदल चुकली बघ एकदा. आ
आता आले माझं बरोबर. हा, कुठली स्टेप चुकली होती शर्वरी? मॅम मी ना ते परत शेवटचा अंक येतो ना एक, तो हा अंकाचं मी केलंच नव्हतं त्यामुळे तसं झालं. हा 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 हा, ठीक आहे ठीक आहे. चला, बाकीच्या विद्यार्थ्यांना समजला गुणाकार? येस. ऋतुजा, प्रश्न विचारा. ज्याला कुणाला डाऊट आहे त्यांनी प्रश्न विचारा, चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारा. प्रथमेश जगताप म्हणतोय क्लास घ्या. काही विद्यार्थी म्हणतात नाही. ठीक आहे, चला उद्याचा क्लास तर आपण उद्या ठरवूया. अनुष्का तळपेला डाऊट आहे का? एक मिनिट. तुझ्या काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. ऋतुजा बोईनवाड बोला. माईक ऑन केलाय? हो दीदी. काय कसे समजले बाळा? बोला. मांडणी कशी करायची दीदी? मांडणी कशी करायची टीचर? ही मांडणी नाही समजली तुला? नाही. मी जशी केली आहे तशी करायची. एका खाली एक अंक करायचा. मी परत एकदा समजून सांगते. हो. बघा, 115 गुणिले 115. ठीक आहे. आता काय करायचं? 5 ला गुणायचं. 5 5 25 ला 5, हातचे आले 2. 5 दोन परत 1 ला गुणायचं. 5 1 5 आणि 2 7. एका खाली सात. एक अंक येऊ द्यायचा. बरोबर. परत 5 हो. ह्या 1 ला गुणायचं. 5. याला इथं प्लस करायचा. याला इथं प्लस करायचा. ठीक आहे. हो. 1 नी 5 ला गुणायचं. 5 एकका खाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक. परत ह्या 1 नी ह्या 1 ला गुणलं, 1 आलं. परत ह्या 1 नी ह्या 1 ला गुणलं, 1च आलं. ओके, इथं काही नाही तर सोडून द्यायचं. पण बरोबर आहे खाली एकच संख्या अगं लिहिली. स्विच ऑफ पडला. तुझ्या लक्ष द्या. त्यानंतर हा, लक्ष द्या. परत ह्या 1 नी 5 ला गुणा 5, 1 नी 1 ला गुणा 1 आणि 1 नी 1 ला गुणा 1. अशा पद्धतीने बघा, एककाखाली एकक हे बरोबर, दशकाखाली दशक हे एकाखाली एकच संख्या घ्या. बरोबर ही अशी प्रॉपर संख्या घ्या आणि बेरीज करा. क्लिअर? चला अक्षरा बोला. हँड रेज केलाय, बोला अक्षरा. मॅम माझे सगळे क्वेश्चन पेपर सोडून झालेत, मला प्रिंट पाठवता का? कोणती बाळा? ते मॅम ऑल सब्जेक्टच्या. हा हा, ग्रुपला टाकणारे मी लिंक उद्या टाकून देते. ओके. ओके, चला. आणखी कुणाला डाऊट आहे? क्रांती पाटीलला डाऊट आहे. मॅम याच्यावर अजून एक्झाम्पल आहे? हो आहेत ना बाळा. ओके. क्रांती पाटील माईक ऑन करा. मॅम मी लेट जॉईन झाले ना, त्यासाठी मला पण प्रिंट पाठवा ना. हो हो हो. क्रांती पाटील काय म्हणली तू? माईक ऑन करा बाळा. मॅम मी लेट जॉईन झाले, त्यासाठी मला पण प्रिंट पाठवा. हो 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 हो, चालेल चालेल चालेल. ठीक आहे, चला थांबूया मग आता क्लास. आता मला जेवण करू द्या का नको? मॅम जेवायला या. जेवायला